उन्हाळा म्हणजे सगळ्या गावाकडच्या जत्रा यात्रा. कारण शेतातली कामं संपलेली असतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. इथं आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. अनेकदा काय होतं, की उन्हातली लग्न आणि आपले मुहूर्त नेहमी अनेकदा 12-22, 12-25 असे असतात. ऐन उन्हामध्ये आपण तुडुंब खातो आणि ती बुंदी आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात, ते गोड खाणं आणि या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही केली पाहिजे, की आपण खूप कमी खाल्लं पाहिजे. म्हणजे थोडं-थोडं जास्त वेळ खा. एका वेळी पोट भरून खाऊ नका. हाय प्रोटीन डायट टाळलं टाळलं पाहिजे. शिळं टाळलं पाहिजे. अनेकदा लोक तिथं खूप स्पायसी, खूप गोड खातात आणि नंतर पण वरातीमध्ये नाचतात. आणि मग आपण नंतर पाहतो, की अरे वरातीत नाचता-नाचता कोणतरी पडला आणि नंतर त्याला नेलं तर त्याची डेथ झाली. तो मृत्यू उष्माघाताचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला अनेकदा आपली लग्नसुद्धा सकाळी लवकर किंवा गोरज मुहूर्तावर करता येतील का? हे आपल्याला पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जत्रा यात्रेचे सुद्धा जे कार्यक्रम आहेत, ते सुद्धा आपल्याला सकाळी लवकर देवीची मिरवणूक असेल किंवा बाकीच्या गोष्टी आणि संध्याकाळी जर केले, तर त्याच्यातून सुद्धा या पद्धतीचं जे काही एक दुर्दैवी घटना आहेत, ते आपल्याला टाळता येतील. शिकूया एआयची क्रांती. चला करूया एमएससीआयटी. आजच नजीकच्या एमएससीआयटी केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.